तर आपण टॉपिकच्या शेवटच्या भागामध्ये आलोय. खरं तर हा अगोदर भाग घ्यायला पाहिजे होता, परंतु आता आपण शेवटी घेतोय तो कॅनाल रेस. कॅनाल रेस किंवा त्यालाच दुसरं नाव आहे एनोड रेस किंवा त्याला पॉझिटिव्ह रेस पण म्हटलं जातं. कॅनाल रेस, एनोड रेस किंवा पॉझिटिव्ह रेस. तर हे कधी तयार होतात बघा. आता त्याच्यासाठी अगोदर आपल्याला डिस्चार्ज ट्यूब माहिती पाहिजे. तुमच्या पुस्तकामध्ये दिले, आता मी काही ते डिटेल मध्ये जास्त घेत बसत नाही. डिस्चार्ज ट्यूबचा अर्थ काय? डिस्चार्ज ट्यूब म्हणजे अशी ट्यूब की जी निर्वात आहे. निर्वात पोकळी म्हणजे त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर सर्व काही आतल्यात 0 असेल किंवा त्याच्यामध्ये प्रेशर नसेलच. निर्वात अशी डिस्चार्ज ट्यूब म्हणजे ज्याच्यामध्ये प्रेशर 0 आहे अशी ट्यूब. तर या डिस्चार्ज ट्यूब मध्ये, डिस्चार्ज ट्यूब त्या पुस्तकामध्ये दाखवलेली आहे बघा. तर ही अशी डिस्चार्ज ट्यूब वगैरे तुम्हाला बघायला मिळते. तर या डिस्चार्ज ट्यूब मध्ये समजा आपण एखादा गॅसियस ऍटम ठेवला. काय ठेवला? गॅसियस ऍटम. तर त्याची टेंडन्सी काय? If a gaseous substance is placed in a discharge tube, the electrons are removed from that atom and this gaseous atom produces positively charged particles. When in a discharge tube means a tube in which the pressure is 0. अशा डिस्चार्ज ट्यूब मध्ये एखादा गॅसियस सबस्टन्स प्लेस केला, ठेवला आणि त्याच्यामधून जर का इलेक्ट्रॉन बाजूला केला तर तो गॅसियस ऍटम गॅसियस कॅटायन मध्ये रूपांतर होतो. गॅसियस कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. धिस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन it is moved towards cathode terminal. कॅथोड म्हणजे निगेटिव्ह, एनोड म्हणजे पॉझिटिव्ह. तर एनोड कडून कॅथोड कडे हे पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स अट्रॅक्ट केले जातात, मूव्ह होतात आणि त्यांनाच म्हटलेलं आहे कॅनाल रेस किंवा त्यालाच म्हटलंय एनोड रेस किंवा त्यालाच म्हटलंय पॉझिटिव्ह रेस. कळलं? The rays consisting of positively charged particles produced in a discharge tube by the removal of electrons from the gaseous atoms and move from anode to cathode in a straight line path. That particles are known as canal rays or anode rays, or it is also known as positive rays. त्याला पॉझिटिव्ह रेस पण म्हणतात. कारण का? या गॅसियस ऍटम मधला इलेक्ट्रॉन वेगळा केला, इलेक्ट्रॉन त्याच्यातला काढून घेतल्यामुळे तो ऍटम काय झाला? पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन तयार झाला. आणि असा पॉझिटिव्ह चार्जेचा आयन कॅथोड टर्मिनल म्हणजे कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल कडे आकर्षित होतो
कोण होतो? हा पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल, आणि त्यालाच म्हटलेलं आहे कॅनल रेज, किंवा त्याला एनोड रेज, किंवा त्याला पॉझिटिव्ह रेज असं म्हटलेलं आहे. आता याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत बघूया. कॅनल रेजच्या प्रॉपर्टीज ऑफ द कॅनल रेज. पहिली प्रॉपर्टी, these canal rays or anode rays, they are always positively charged. ते कसे असतात? नेहमी पॉझिटिव्ह चार्जचे. त्याच्यानंतर म्हणजे कशापासून कसे तयार होतात? गॅसियस ऍटम. त्या गॅसियस ऍटम मधला जर इलेक्ट्रॉन काढला तर तो पॉझिटिव्ह चार्जचा आयन तयार होतो. म्हणजेच कॅनल रेज. पहिले प्रॉपर्टी काय सांगायची? कॅनल रेज they consist of positively charged particles which are formed after removing an electron from a gaseous atom. तर ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, these rays travel from anode to cathode. हे रेज कुठून कुठे मूव्ह होतात? एनोडच्या टर्मिनल कडून कॅथोडच्या टर्मिनल कडून. म्हणजे एनोडला पॉझिटिव्ह म्हणायचं, याला निगेटिव्ह म्हणायचं. धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे ते आकर्षित होत जातात. त्याच्यानंतर त्याचं पुढचं कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी, दे आर अफेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. त्या रेज वरती परिणाम होतो. कुणाचा? इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डचा. विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा त्या रेज वरती परिणाम होतो. म्हणजे काय? त्या क्षेत्रामध्ये ते जर आणले तर ते इकडं तिकडं फ्लक्च्युएट होतात, मायग्रेट होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढं, कॅनल रेज बिहेव्स अपोजिट टू कॅथोड रेज, मीन्स दे पजेस पॉझिटिव्ह चार्ज. कॅनल रेज ऑलवेज पजेस पॉझिटिव्ह चार्ज. पहिल्यांदाच सांगितलंय. दे आर अपोजिट टू, किंवा कॅनल रेज बिहेव्स अपोजिट टू कॅथोड रेज. कॅथोड रेजचे नेमके अपोजिट आहे. तर एवढंच सांगायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे कॅथोड रेज. एनोड रेज झालं, आता कॅथोड रेज. आता कॅथोड रेज कसे तयार होतात बघा. The rays produced from the cathode, the rays produced from a cathode in a discharge tube. Discharge tube मध्येच एखादा गॅसियस ऍटम ठेवायचा. डिस्चार्ज ट्यूब मध्ये गॅसियस ऍटम ठेवायचा आणि त्याच्यापासून त्याच्यातले त्या गॅसियस ऍटम मधून इलेक्ट्रॉन मूव्ह झाले. पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल नाही, इलेक्ट्रॉन मूव्ह झाले. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय? द रेज प्रोड्यूस्ड व्हेन a gaseous atom is placed in a discharge tube, the negatively charged particles they move towards anode. मगाशी कॅथोड सांगितलं होतं, आता एनोड म्हणायचं. तर निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल असल्यामुळे ते कुणाकडे आकर्षित होणार? पॉझिटिव्ह चार्जच्या पार्टिकलकडे, म्हणजेच एनोड कडे. आणि म्हणून हे निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड टर्मिनल, हेन्स दे आर नोन ॲज कॅथोड रेज. आणि म्हणून त्याला कॅथोड रेज असं म्हटलंय. अगदी दोन्ही एक्सपेरिमेंट सारखेच आहेत. डिस्चार्ज ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये गॅसियस ऍटम ठेव. पहिल्यांदा कॅनल रेज किंवा त्याला एनोड रेज किंवा त्याला पॉझिटिव्ह रेज कधी म्हटलं?
त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये जो ऍटम ठेवला गॅसियस स्टेट मधला, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स वेगळे केले. पॉझिटिव्ह चार्जचा पार्टिकल राहिला. तो पॉझिटिव्ह चार्जचा पार्टिकल कुणाकडं, कॅथोडकडं, कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल, कॅथोडकडं मूव्ह होतो, म्हणून त्याला कॅनल रेज किंवा एनोड रेज किंवा पॉझिटिव्ह रेज म्हणतात. इथं नेमकं उलट, डिस्चार्ज ट्यूब मध्ये गॅसियस ऍटम ठेवलाय, त्या ऍटम मधला इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्जचा आहे. तो निगेटिव्ह चार्जचा इलेक्ट्रॉन एनोड कडे म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल कडे फ्लो झाला, मूव्ह झाला, आकर्षित झाला, अट्रॅक्ट झाला, आणि म्हणून या रेजला काय म्हणायचं, कॅथोड रेज, आणि म्हणून त्याला कॅथोड रेज असं म्हटलेलं आहे. आता ह्या कॅथोड रेजची कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणायचं बघा. कॅथोड रेज किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आपण काय सांगायचा, प्रॉपर्टीज ऑफ द कॅथोड रेज. These are the negatively charged particles. कुठले आहेत, कुठल्या चार्जचे, ते ऋण प्रभाराचे असतात. दे आर निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. त्याच्यानंतर they travel in a straight lines from cathode to anode. स्ट्रेट लाईन मध्ये काय होतात, मूव्ह होतात. फ्रॉम कॅथोड टू एनोड, बरोबर आहे ना, एनोड टकट. बरोबर आहे का, हेच बरोबर. हा, तर हे रेज जे मूव्ह होतात ते स्ट्रेट लाईन पाथ मध्ये, कुठून कुठं, कॅथोड कडून एनोड कडे मूव्ह होतात. त्याच्यानंतर कॅथोड रेज प्रोड्युसेस एक्स रे. आता हे कॅथोड रेज काय करतात माहिती आहे का, प्रोड्युसेस एक्स रे. एक्स रे माहिती आहे का तुम्हाला, एक्स रे वगैरे काढता की तुम्ही. Cathode rays produces X-rays when they bombarded on heavy atoms or heavy atomic किंवा heavy atom nuclei. एखादं हेवी म्हणजे अवजड ऍटम असलेल्या मेटल वरती जर का हे कॅथोड रेज बंबार्ड केले, त्याच्यावरती हॅमर केले, तर त्याच्यापासून काय तयार होतात, एक्स रेज. एक्स रेज म्हणजे क्ष किरण म्हणतो आपण त्याला. एक्स रे काढता का नाही तुम्ही, तेच. तर त्याला काय म्हणायचं, कॅथोड रेज प्रोड्युसेस एक्स रेज व्हेन दे स्ट्राइक ऑन द टार्गेट ऑफ द हेवी मेटल्स. टार्गेट हेवी मेटल, हेवी म्हणजे अवजड. एखादा अवजड मेटल आहे, अवजड मेटल म्हणजे कोणता, पोलाद सांगता येईल, लोखंड सांगता येईल. हे टार्गेट, ह्याच्यावरती जर का कॅनलच्या कॅथोड रेचा मारा केला तर एक्स रेज प्रोड्यूस होतात. कॅथोड रेज व्हेन बंबार्डेड ऑन द टार्गेट ऑफ द हेवी मेटल्स they produces X-rays. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, these rays also deflected in presence of electric and magnetic field. जसं कॅनल रेज इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात डिफ्लेक्ट होत होते, तसेच कॅथोडचे रेज पण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात आल्यानंतर डिफ्लेक्ट होऊ शकतात. तर एवढंच याच्याविषयी सांगायचं. त्याच्यानंतरचा पुढचा शेवटचा भाग आहे बेक्वेरेल एक्सपेरिमेंट. हा भाग मी शेवटी घेतला होता, तुम्हाला या टॉपिक मधलं काही राहिलंय असं बेक्वेरेल एक्सपेरिमेंट.
इमिशन ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा रेज. बेक्वेरेलनं काय केलं? हा एक्सपेरिमेंट कधी केला? 1896 मध्ये. बेक्वेरेल तुम्हाला 9वी 10वीला कधीतरी वाचण्यात आलं असेल. किरणोत्सारिता मराठीमध्ये, म्हणजे सेमीला होते त्यांना माहिती आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी. रेडिओ ऍक्टिव्हिटीची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे का? कोणी मराठीतली सांगत असलं तर सांगा, किंवा सेमीच्या मुलांनी इंग्लिश मध्ये सांगितलं तरी चालेल. काय चुकीचं थोडं मोडकं तोडकं सांगितलं तरी काय हरकत नाही. सांगतं कोण? काय तुमचा उजाळ आहे त्याला द्यायचा, जे तुमच्याकडे काय ज्ञान आहे मला बघू दे. काय कल्पना त्याच्याविषयी? रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सारिता, त्याच्याविषयी तुमच्या मनात काय आहे? चालेल तुम्हाला कोणाला काय असेल ते मराठीतून सांगा, कसं पण सांगा. कुणालाच माहित नाही. 2 वर्षाचा गॅप पडला शिक्षणाचा म्हणून झालाय का तसं? काय शब्द तरी गेला का नाही? काय हा, मग त्यातनं काय होतं तेवढं तर मला सांगा की काय होतं तर एवढं सांगा. हा, कुठून मोठ्यानं सांगा. मास्क काढून बोला, म्हणजे मला ऐकू येत नाही. मास्क न काढता बोलू नका. ते मास्क काढा, बोलताना मास्क काढा, कारण ऐकू येत नाही मला. हा हा, राईट. थोडंफार बरं सांगितलंय. अजून तुम्ही नाही. खंबाळे कोण? खंबाळे आली नाही. तुम्ही सानिकाच्या मागची मुलगी कोण? नाव काय? हा, समीक्षा. समीक्षा वाटंबरे. पवार म्हणजे बारामतीच नाही, वाटंबरे पण असत. समीक्षा सांगते मग तू. पाटील तर पाटलांना म्हणजे वर्ग सांभाळायचा असतो. गावचा पाटील तसा आपल्या वर्गाचा पाटील. होय पाटील, सांगा की. बर ठीक आहे, तुम्ही नाही सांगणार, ठीक आहे. किरणोत्सारिता मराठीमध्ये सांगतो. साधारणपणे 82-83 ऍटॉमिक नंबरच्या पुढची जी एलिमेंट्स आहेत, ही एलिमेंट्स ही अनस्टेबल एलिमेंट्स आहेत. ही कशी आहेत? अनस्टेबल एलिमेंट्स आहेत. म्हणजे कशी? these unstable elements, they are having a tendency to emit active radiation. म्हणजे निसर्गामध्ये आहे अशी काही मूलद्रव्य आहेत की जी मूलद्रव्य कधीही स्थिर असत नाहीत. म्हणजे कसे? कोण तर बोलतंय. ती कधीही स्थिर असत नाहीत, म्हणजेच अस्थिर असतात. तर अशी अस्थिर मूलद्रव्य काय करतात? तर त्याच्यामधून कुठल्या तर प्रकारची प्रारण सततपणे इमिट होत राहतात, बाहेर पडत राहतात. काही ना काही त्याच्यातून बाहेर पडत राहतात. किरणोत्सारी मूलद्रव्य असं आपण त्याला म्हटलेलं आहे. युरेनियम घ्या, थोरियम घ्या, ऐकले का नाही? युरेनियम जर का तुम्ही असं ठेवलं तर युरेनियम स्टेबल स्टेट मध्ये राहत नाही. 92 ॲटॉमिक नंबर, 239 ॲटॉमिक मास नंबर आपण त्याचा आयसोटोप जर घेतला, युरेनियम ठेवलं, अजिबात असं उडं ठेवून चालणार नाही. त्याच्यामधून अशी रेडिएशन्स बाहेर पडतात की जी आपल्याला अपायकारक पण असते. ते ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील प्रारण बाहेर पडतात, बाहेर टाकतात.
कुठल्याही प्रकारचं प्रेशर, टेम्परेचर, एनर्जी न देता, म्हणजे त्याला उत्स्फूर्तपणे म्हणायचं. जी एलिमेंट उत्स्फूर्तपणे क्रियाशील प्रारण बाहेर टाकतात अशा मूलद्रव्यांना किरणोत्सारी मूलद्रव्ये असं म्हटलंय. जी मूलद्रव्ये, जी हेवी अस्थिर मूलद्रव्ये आहेत, त्या मूलद्रव्यांची एक टेंडन्सी आहे, त्यांचा एक कल आहे की त्यांच्यामधून सततपणे, अखंडितपणे क्रियाशील प्राण बाहेर पडत असतात. तर अशा बाहेर, ज्याच्यातून ही प्राण बाहेर पडतात अशा मूलद्रव्यांना आपण किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणतो. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिश मध्ये सोपं. स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस इमिशन ऑफ ऍक्टिव्ह रेडिएशन. Spontaneous and continuous emission of active radiations from an unstable radioactive substance or radioactive element. The phenomena is known as radioactivity, and that substance is known as radioactive substance. Spontaneous and continuous. Spontaneous उत्स्फूर्तपणे, कंटिन्युअस अखंडितपणे. अखंडित म्हणजे न विश्रांती घेता 24 तास, कधीही ते थांबत नाही, न थांबणारी प्रक्रिया. स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस इमिशन ऑफ ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील, रेडिएशन फ्रॉम अन अनस्टेबल म्हणजे अस्थिर, रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स और रेडिओएक्टिव्ह एलिमेंट. That phenomena is known as radioactivity. And that substance is known as radioactive substance. This phenomena, त्याला शृंखला अभिक्रिया सुद्धा म्हणतात बघा. चेन रिएक्शन होते त्याच्यामध्ये. आणि ही प्रक्रिया किती वर्ष चालते? लॉंग टर्म चालते, हजारो लाखो वर्ष सुद्धा चालू शकते. मी काय म्हणतोय, 1 ग्रॅम युरेनियम घेतला, 1 ग्रॅम म्हणतोय, त्या 1 ग्रॅम युरेनियम मधून काही अशी प्रारण इमिट होत राहिली. त्या 1 ग्रॅमचं 0.5 ग्रॅम होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. हजारो म्हणतोय मी. 1 ग्रॅमचं 0.5 ग्रॅम व्हायला त्याला अर्धायुष्य काल वगैरे झाला शब्द तुम्हाला हाफ लाईफ पिरियड म्हणतात. गेला का नाही शब्द हाफ लाईफ पिरियड? वाचनात तर कधी आला की नाही 10वी पर्यंत कुठे विज्ञानाच्या पुस्तकामध्ये? हाफ लाईफ पिरियड म्हणजे अर्ध आयुष्य काल. एखादा एलिमेंट सततपणे, कंटिन्युअसपणे प्रारण इमिट जर करत राहिला तर ते प्रारण इमिट करण्याचं त्याचं सततच चालू असते. मग 1 ग्रॅम एलिमेंट सुरुवातीला घेतलं, त्याचं 0.5 व्हायला 1500 वर्ष, 1000 वर्ष, 10,000 वर्ष सुद्धा लागू शकतात. त्याला अर्ध आयुष्य काल किंवा हाफ लाईफ पिरियड म्हणतात. ते कधीच 1 ग्रॅमचं 0.5, परत 0.5चं 0.25 व्हायला परत अजून तेवढीच वर्ष, 0.5चं परत 12.5 व्हायला परत तेवढीच वर्ष. म्हणजे हे कधीही न संपणारी क्रिया आहे. म्हणून याला किरणोत्सारिता म्हणतात. म्हणून याला शृंखला अभिक्रिया, चेन रिएक्शन म्हटलं जातं. तर आता त्याच्यासाठी ह्या बेक्वेरेलने एक एक्सपेरिमेंट केलाय बघा. बेक्वेरेलने काय केलं माहितीये का? एक 8 सेंटीमीटर खोलीचा, बोलू नका कोणी,
आता बोलल्यानंतर मी शिक्षा चालू करणार आहे. आता तुम्ही जुने झाला. नाही सांगितलं तुम्हाला, एकदा दोनदा कल्पना दिली. मला माझ्या तासाला त्रास द्यायचा नाही, नाहीतर बसायचं नाही. स्वतःच शांतपण बाहेर जायचं. मग वर्गाच्या कोण बोललेलं दिसला मग काय खरं नाही. तर हा ब्लॉक जो घेतलाय 8 सेंटीमीटर डेप्थ, ह्याची खोली किती आहे माहिती आहे का? 8 सेंटीमीटर डेप्थ आहे. चा हा लेड ब्लॉक घेतलाय. लेड ब्लॉक शिशाचा चौकोनी ठोकळा घेतलाय. त्याच्यामध्ये आत खाली 8 सेंटीमीटर एवढा खड्डा केल्यासारखं केलंय. हे असं का केलंय ते नंतर मी सांगतोय तुम्हाला. आणि इथं काय केलंय? रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स ठेवलाय. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स ठेवलाय. त्याच्यानंतर म्हणजे काय झालं याच्यामध्ये? त्याच्यानंतर या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मधून इमिशन ऑफ रेडिएशन होत राहिलं. आता हे इमिशन ऑफ रेडिएशन होताना इथं आपण काय केलं? एक फील्ड हे जे आहे ते इथं ही पॉझिटिव्ह प्लेट आणि याला निगेटिव्ह प्लेट म्हणायचं. इलेक्ट्रिक फील्ड याला अप्लाय केलं. इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे. ही पॉझिटिव्ह धन प्रभाराची प्लेट, ही ऋण प्रभाराची प्लेट. आता याच्यामधून काय केलं? हे प्रारणं आपण काय केली? एका फोटोग्राफिक प्लेट वरती इथे एक फोटोग्राफिक प्लेट ठेवलेली आहे. फोटोग्राफिक प्लेट याच्यावरती ते बंबार्ड केले. बघा बरं का मी काय केलंय? 8 सेंटीमीटर डेप्थ असणारा लेड ब्लॉक घेतलाय. त्या लेड ब्लॉक मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स ठेवलाय. या बाजूनं याची 8 सेंटीमीटर डेप्थ आहे. म्हणजे काय? ही प्रारणं याच्यामधून इकडे कुठं जात नाही. 8 सेंटीमीटर पेक्षा कमी जाडीचा जर ब्लॉक घेतला तर ती प्रारणं ते रेडिएशन त्याच्यामधून पण इझिली पास होतात. म्हणजे प्रारणं किती प्रभावी आहेत बघा. ही रेडिएशन जी बाहेर पडणार आहे ती 7 सेंटीमीटरचा जर ब्लॉक घेतला तर त्याच्यामधून इझिली पास होतात. म्हणून हे 8 सेंटीमीटरच्या जाडीचाच घेतलाय. 8 सेंटीमीटरच्या ब्लॉक मधून ही रेडिएशन इकडं अजिबात जाऊ शकत नाही. ही फक्त एकाच मार्गाने वळवलीत आपण, फक्त कुठल्या? या मार्गाने. आता इथं आल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केले आपण. ह्या इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काही रेज या दिशेला डिफ्लेक्ट झाले, काही रेज या दिशेला डिफ्लेक्ट झाले आणि काही रेज स्ट्रेट वे अटॅक झाले. हा एक्सपेरिमेंट कुणी केलाय? बेक्वेरेल या सायंटिस्टनं 1896 साली. या रेडिओ सबस्टन्स मधून जी रेडिएशन्स इमिट होतात ती रेडिएशन्स फोटोग्राफिक प्लेट वरती ऑब्टेन केली किंवा ती प्राप्त केली. आणि ते प्राप्त करत असताना त्याला इलेक्ट्रिक फील्ड मधनं पास केलं. तर ते इलेक्ट्रिक फील्ड मधून जात असताना ही प्रारणं काय केली झाली बघा. काही प्रारणं धनप्रभाराच्या प्लेट कडे झुकली, काही प्रारणं ऋण प्रभाराच्या प्लेट कडे झुकली, काही प्रारणं धन ऋण प्रभाराकडे काही न झुकता स्ट्रेट वे या प्लेट वरती अटॅक झाली.
जी प्रारण पॉझिटिव्ह प्लेट कडे अट्रॅक्ट झाली त्यांनी नाव दिलं निगेटिव्ह पार्टिकल्स किंवा त्यालाच म्हटलेलं आहे बीटा पार्टिकल किंवा बीटा रेज. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ना काय म्हटलं बीटा रेज. जी पार्टिकल्स निगेटिव्ह प्लेट कडे आकर्षित झाली त्यांना नाव दिलं पॉझिटिव्ह रेज किंवा त्याला नाव दिलं दुसरं अल्फा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल्स. आणि जी इलेक्ट्रिक फील्डला काहीच प्रतिसाद देतात तशीच अटॅक झाली त्यांना नाव काय दिलं गॅमा रेज. अल्फा बीटा अँड गॅमा, these are the three rays which are radiated by the radioactive substance or which are emitted from a radioactive substance. radioactive substance मधून जी काही रेडिएशन्स बाहेर पडतात त्या रेडिएशन्सला काय प्रभार आहे किंवा नाही किंवा कसला आहे ते त्याचा अभ्यास करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट करून बघितला तर काही पार्टिकल धन प्रभाराचे आहेत, काही ऋण प्रभाराचे आहेत, काही प्रभारहीन आहेत. हे त्याने याच्यावरून आपल्याला म्हणजे दाखवून दिलं. हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे पार्टिकल आता धन प्रभाराकडे कोण होणार आकर्षित ऋण पार्टिकल, ऋण प्रभाराकडे कोण आकर्षित होणार धन पार्टिकल. जे कोणालाच प्रतिसाद देत नाही ते न्यूट्रल पार्टिकल किंवा त्याला गॅमा पार्टिकल्स असं नाव दिलं. तर अल्फा बीटा गॅमा these are the three particles which are emitted or which are radiated from the radioactive substance during the phenomena of radioactivity. radioactivity म्हणजे किरणोत्सारीता. किरणोत्सारी मूलद्रव्य काय करतात तर किरणोत्सार बाहेर टाकतात म्हणजे हेच अल्फा बीटा गॅमा टाइपची रेडिएशन्स बाहेर टाकतात.